तोंड सांभाळून बोला, अन्यथा तोंड फोडल्याशिवाय राहणार नाही, असा इशारा मंत्री रवींद्र चव्हाण यांनी रामदास कदम यांना दिलाय। चव्हाणांना आवर घाला, ते युती तोडण्याचं काम करतायत असा आरोप रामदास कदम यांनी केला होता। चव्हाण कुचकामी आहेत, त्यामुळे फडणवीसांनी त्यांचा राजीनामा घ्यावा अशी मागणी रामदास कदमांनी काल केली होती। चव्हाणांनी केवळ चमकोगिरी करण्यापेक्षा काम करावं असं काल कदम म्हणाले होते। रामदास कदम स्वतः आता आपल्यासोबत आहेत। रामदास कदम, रवींद्र चव्हाण यांनी आता तुम्हाला थेट इशारा दिलेला आहे, त्यावर तुमचं काय उत्तर आहे, प्रतिक्रिया काय आहे? रामदास भाई, माझा आवाज येतोय तुमच्यापर्यंत? मला वाटतं रवींद्र चव्हाण यांना युतीचं भान नाही आहे आणि म्हणून त्यांच्या विरोधामध्ये मी होय रवींद्र चव्हाण यांना युतीचं भान नाही आहे आणि म्हणून त्यांच्या विरोधामध्ये मी आदरणीय मोदी साहेब, आदरणीय शाह साहेब, आपल्याला ऐकायला येतं का? हो रामदास भाई, तुम्ही बोला। हॅलो, ऐकू येतंय, तुम्ही बोला। हॅलो, ऐकायला येतं का आपल्याला? तर रवींद्र चव्हाण यांची सार्वजनिक बांधकाम खातं सांभाळण्याची लायकी पण नाही आणि अवकात पण नाही आहे। गेले 14 वर्ष आम्ही हा मुंबई गोवा महामार्गाचा कोकणवासीय वनवास भोगतोय। या रवींद्र चव्हाणने अनेक वायदे केले। मागच्या गणपतीला सांगितलं होतं पुढच्या गणपतीला कुठलीही अडचण कोकणवासींना येणार नाही। आज आपण पाहिलं तर तो रस्ता मुंबई गोवा जैसे थे आहे। अहो 3 वर्षामध्ये समृद्धी महामार्ग होतो। आमच्या कोकणवासियांनी काय पाप केलेत आणि हा पागल झाल्यासारखा बडबडतोय, याचं डोकं ठिकाणावर नाही आहे। हा कॉन्फिडन्स देण्याच्या गोष्टी करतोय। आता भोंकण्यावाला कुत्ता कभी काटता नाही याची मला जाणीव आहे आणि याच्या भोंकणाऱ्या कुत्र्यावरती लक्ष द्यायला आम्हाला वेळ पण नाही। पण याच्या बाबतीमध्ये मी आदरणीय मोदी साहेब, आदरणीय शाह साहेब, राष्ट्रीय स्वयंसंघाचे मोहन भागवतजी यांच्याकडे तक्रार केलेली आहेत, मी लेखी तक्रार केलेली आहेत आणि हा माणूस पागल झालेला आहे, याला युती तोडायची आहे आणि तशा पद्धतीचं याचं कोकणामध्ये काम चालू आहे। याची तात्काळ हकालपट्टी करावी अशी मागणीच मी याच्या आधी केलेली आहे पत्र पाठवून।